जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जुंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मस्त सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली आहे. आणि आता कसं सगळे थंडीचे दिवस चालू आहे म्हणल्यावर सकाळी उठायचं मला खूप कंटाळा येतो. आणि पिल्लू पण आता झोपलेलं होतं आपलं छोटंसं बाळ. आणि खरं तर आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आज आहे 1 तारीख. तर 1 तारखेला आज आमचं छोटंसं बाळ कंप्लीट 2 महिन्याचं झालेलं आहे. तर त्याबद्दल आज छोटासा ब्लॉग बनवायचा होता आणि म्हणूनच म्हणलं चला आज सकाळीच छोट्याशा ब्लॉगची आपण सुरुवात करूया. तर सकाळी आंघोळ वगैरे पण झाली माझी आणि सोनपापडीची पण झाली आहे. आणि सोनपापडी बघा आपल्या छोट्या बाळाला घेऊन बसलेली मस्त मांडीवर. तर हे बघा छोट्या बाळाची अजून आंघोळ नाही झालेली, ते झोपेतून उठलं. आणि सोनपापडी तू केली आंघोळ? बघा छोटंसं बाळ मस्त खेळत आहे सोनपापडीच्या मांडीवर. सोन्या तुम्ही मांडीवर राहतात ते? हा ना. तू गाणं म्हणते का त्याला? कसं गाई 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 पिल्लू मला झोपी जाई असं गाणं म्हणते? ते रडत नाही का मग? नाही नाही ना. ते बाई ग ते बाय रडू राहिलं. आता सकाळी मस्त झोपेतून उठला आणि खेळत होतं, कारण आता थंडी पण खूप आहे त्यामुळं जास्त म्हणजे बाहेर नाही नेता येत काही. थोडंसं उशिराचं आम्ही आंघोळ घालतो त्याला. म्हणलं चला मग मम्मी म्हणली की त्याला आपण मस्त असं माखून घेतलं मम्मीनी तेलानी हे करून. आणि आता त्याला आंघोळ घालायची आहे. तर म्हणलं चला आपलं छोटंसं पिल्लू आज बघा कंप्लीट 2 महिन्याचं झालेलं आहे. आणि खरं तर मागच्या महिन्यात म्हणजे जेव्हा तो 1 महिन्याचा कंप्लीट झालेला होता तेव्हा खरं तर ब्लॉग बनवायला खरं म्हणजे बनवायचा होता, पण कोणी म्हणतं की चला छोटंसं बाळ आहे अजून एवढं म्हणजे एवढं लवकर छोट्याशा बाळाचा चेहरा दाखवायचा नाही, बाळाला दृष्ट लागते असं सगळ्यांचं म्हणणं होतं. मग म्हणलं चला तेव्हा कॅन्सल केला मी व्हिडिओ बनवण्याचं खरं तर. आणि म्हणून म्हणलं चला आता ह्या म्हणजे आज बनवूया. तर चला आता त्या छोट्या बाळाला आंघोळ घालायची आणि त्यानंतरून मग त्याला झोपायची. पण त्याच्यात म्हणजे लगेच त्याला झोप पण येऊ राहिली त्यामुळं मग आंघोळ घातल्याच्यानंतर थोडा वेळ झोपन तो. आणि मग नंतरून मग मस्त झोप झाल्याच्यानंतर व्हिडिओ बनवूया. का ग बाई झोपला नाही ना? बघ कसं बघतं. हा बाई हा ना. मस्त खेळत आहे तो मांड्यावर. थंडी वाजवती पाहिजे त्याला. चला आता आंघोळ करायची पिल्लू. छोटे बाळाला आंघोळ घालायची बरं का आता. थंडी वाजली म्हणून स्वेटर घालून मग स्वेटर घातल्यावर थंडी नाही वाजत त्याला काही नाही. चला आंघोळ करायची ना आता. बाळाला आंघोळ करायची ना. बापरे हे लय रडू यायला लागलं काय. थंडी वाजली बाळाला, थंडी वाजली आपल्या पिल्लूला. मस्त न्हाव झाली बरं का आता बाळाची. आता न्हाव पण झाली, आता झोपायचं. बघा आपल्या बाळाला मस्त असं बाळ त्यात गुंडळीलं मी आता. आणि त्याला आता झोई टाकायचंय. आंघोळ झाली आणि मस्त बाळ त्यामध्ये डबल याच्यात गुंडळलं म्हणजे मग मस्त झोपण. आणि आता थंडी पण आहे त्यामुळं आहे का नाही पिल्लू. चला आता झोपायचं ना. नंतर मग आपण नवीन नवीन कपडे घालू बरं का झोपा झाल्यावर. चला सोन्या झोई दरबर तुम्ही त्याला झोई टाकी दे बरं का. मग पिल्लू मस्त झोपन. बघा मस्त आता पिल्लूला झोईत पण टाकलेलं आहे. आणि सोनपापडी मस्त आपली झोका देऊ राहिली. आता देशील ना बाई झोका? हां जेवण करायचं बरं मी तो पण जेवण करते. तू कधी जेवशील? हां नंतर जेवशील का? बरं बरं. भैया मामा त्यांच्यासोबत जेवायचं तुला? बरं बरं. त्याला झोपीला त्याला झोका दे झोपन तो मग. गाणं म्हणशील ना? बरं बरं दे मग झोका. बघा आता भरपूर टाईम झाला आणि आमचं पिल्लू पण उठलेलं आहे. आणि मस्त त्याला ड्रेस घातला मी नवीन. आणि आता मेकअप करायचा त्याचा झोपेतून उठल्याच्या नंतर. मग मस्त खेळू राहिलं बा सोनपापडी. त्याच पावडर डबा आणि त्यान ग बाई. तू करते मेकअप त्याचा? नको बाई तुला ते छोटं आहे. अरे बापरे. हां तू कर. मीच करते मग मीच करणार आहे. चला मस्त आता छोट्या बाळाचा मेकअप करूया आपण है ना.
तिकडे बघ पिल्लू. काय झालं? कब्बी झाला आता आणि मस्त खेळू राहिला आता. झोप झाल्याच्या नंतर भारी असं खेळत. तर टोपी ते घालायचं इकडं काढून ठेवले सॉक्स ते आणि म्हणलं थोडा वेळ खेळून द्यावा. मस्त बघा किती भारी असं खेळतंय आपलं छोटंसं बाळ. तर मस्त बाळाला पण झोपी लावलं आणि आता मला जेवण करायचं होतं दुपारचं, कारण दुपारच्या जेवणाचा वेळ पण झालेला आहे. तर चला मस्त असं आता मी गरम गरम दुपार जेवणाला शिरा बनवत असते. तर त्याचीच तयारी माझी चालू झाली. खरं तर रोज मम्मीच बनवून देत राहते, पण आज मम्मी आणि दादा दोघं पण कांदे भरू राहिले. त्यांचे थोडेसे कांदे राहिले होते चाळीत भरायचे, तर मग त्यांचं ते चाललेलं आहे. म्हणलं चला आज मीच माझ्या हाताने. तर शिरा बनवण्यासाठी मी दूध पण थोडंसं उकळायला टाकलेलं आहे आणि मी जो शिरा बनवतो तो दुधाचाच बनवत असते. दुधात एकदम छान लागतो आणि थोडंसं गावरान तूप पण टाकायचं. मम्मी त्या घरीच बनवत राहते गावरान तूप बघा, दुधाचं आपल्या गाईच्या दुधाचं. तर ते पण मी थोडंसं टाकत असते. तर तूप टाकून मस्त असं दूध उकळून द्यायचं. थोडासा वेळ, जास्त वेळ उकळून द्यायचं म्हणजे दुधाचा वास नाही येत, काही नाही. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर पण टाकून घेणार आहे आणि याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आता. तर बघा आपलं दूध उकळेपर्यंत आधनं म्हणजे जे आपण आधण ठेवले दुधाचं आणि त्याचं साखर ते पगळूस तर बघा मम्मीने एका बरणीमध्ये म्हणजे मस्त अगोदरच जरा मस्त असा भाजून ठेवलेला असतो. म्हणजे मग कसं रोजच बनवायचा असतो, त्यामुळं व्यवस्थित असं तुपांमध्ये भाजून ठेवलेला असतो. याच्यात काजूची पावडर काढून ठेवलेली आहे आणि बदाम, याच्यात बदामचे तुकडे करून ठेवलेले आहेत. तर मी थोडीशी काजूची पावडर याच्यात टाकून देते, मस्त हलवून घेते त्याला. मस्त त्याला पण उकळी आली आहे. तर रवा टाकून घेणार मी आता याच्यात लगेच. तर बघा थोडासाच रवा टाकून घेणार, कारण मला पातळ शिरा बनवायचा आहे त्यामुळं. आणि याला चांगली अशी उकळी घेणार आहे. गॅस थोडासा वाढून घेते. तर बघा मस्त असा शिरा पण म्हणजे मी पातळ बनवत राहते, त्यामुळं खाण्यासाठी बी मस्त उकळत आलेला आहे. थोडंसं 1 मिनिट अजून उकळून देणार आहे आणि त्याच्यात शेवटी मी बदामचे जे कूट करून घेतलेला आहे तो टाकून देणार आहे. मस्त आपला शिरा खाण्यासाठी रेडी बघा, पातळ असा. तर चला या मस्त दुपारच्या जेवणाला मस्त असा शिरा बनवलेला आहे मी. तर बघा मस्त असं आता जेवण करते मी दुपारचं. आणि आज छोटासा आपल्या छोट्या बाळाचं दुसऱ्या महिन्याचं आम्ही डेकोरेशन बनवलं. तर ते तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. खरं तर खूप मस्त असं बनवायचं होतं, पण छोटं बाळ पण झोपी गेलं आणि त्यामुळं कसं आहे लहान लेकरांना तर आपण म्हणजे झोप जर आली तर काहीच करू शकत नाही. त्यामुळे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं केलं आणि तो पण जरा थोडा रडायला लागला होता. तर म्हणलं चला बरं एवढंच, नेक्स्ट टाईम एकदम छान बनवूया. तर चला आता जेवण करते आणि आजचा ब्लॉग इथं संपवते. धन्यवाद.